हरि ओम. भाद्रपद कृष्ण एकादशी. आज इंदिरा एकादशी आणि या इंदिरा एकादशीच्या पावन पर्वावर पितृपक्षाच्या या एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपण पुन्हा एकदा आपल्या आजच्या एकादशीच्या किंवा श्रीमद भगवद्गीता या सत्संगाला आपण सुरुवात करत आहोत. तर आपण आज श्री गुरूंच्या आणि भगवंताच्या कृपेनं 3ऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करत आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या यथामती यथाशक्ती यथागती गुरुकृपेनं जी या भगवद्गीतेची जाणीव आपल्याला होईल तर ती भगवंताची कृपा आपण समजू. असो श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी वंदन करू आणि आपल्या आजच्या सत्संगाला आपण सुरुवात करू. हरी 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुदेवाय आत्मदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वयं नमः. वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप असलेला जो परमात्मा, तोच परमात्मा माझा आत्मा झाला आणि तोच परमात्मा शिवस्वरूप कृष्णस्वरूप घेऊन श्री गुरुरूपामध्ये आपल्यासमोर उभा राहिला. त्या गुरुचरणांना कोटी कोटी वंदन करू.
भावबळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. कधी भजन, कधी स्मरण, कधी ध्यान, कधी चिंतन, कधी सत्संग, कधी दर्शन, या अनेक नवविध मार्गानं आपण गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं भक्ती करत आहोत. आणि त्याच्यामध्ये भाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी अशी आशा करते की आपण सर्वजण या पितृपक्षामध्ये श्री गुरुदेवांनी सांगितलेल्या 7व्या अध्यायाचा पाठ ओम नमो भगवते वासुदेवाय व ओम ह्रीं श्रीं क्लीं स्वधा देवे स्वाहा या मंत्राची एक एक माळ करून आपल्या पितरांना पुण्यार्पण करत असालच. आणि चला संकल्प करू श्री गुरुदेवांच्या चरणी की ही गुरुदेव, आमची आजची एकादशी पितृदेवतांसाठी आहे. या एकादशीचं पुण्यफल आम्ही आमच्या पितृदेवतांना अर्पण करू आणि त्यामुळं आमच्या संकल्पाला बळ द्या आणि आमची ही एकादशी पूर्णत्वापर्यंत जाऊ द्या. तर असो, आपल्या आजच्या 3ऱ्या अध्यायामध्ये श्री गुरूंच्या कृपेनं आपण प्रवेश करू. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद् भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः. श्री भगवानुवाच. आज सकाळी सकाळी खूप एक चांगली गोष्ट ऐकायला मिळाली. आज अगदी सकाळीच 6लाच पुत्र हरिदासजींचा फोन आला. म्हटले माँ, कल मुझे पूरे सत्संग में दिन भर में एक बात बहुत अच्छी लगी, बताओ कौन सी बात अच्छी लगी. तर मी म्हटलं मुझे नहीं पता, सत्संग में तो ग्रुप पे बहुत सारी बातें होती रहती है. तो बोले आपने जो मुझे कहा कि माँ पुत्र हरिदास कहाँ हो, यह बात मुझे बहुत अच्छी लगी. मैंने बोला ये तो आपने मुझे सौभाग्य दिया कि आप जैसे बेटे को माँ कहने का. और फिर उन्होंने कहा कि माँ आपने जो फ़ोटो भेजी थी, मौसी और आप जो मेरे सिर पर हाथ रखे हुए हैं, तो मैंने वो फ़ोटो मेरे अन्य सारे ग्रुप में भेज दी. तो सब लोग मुझे पूछ रहे थे कि आपकी माँ कौन सी है. तो फिर मुझे बताना पड़ा कि ये मेरी माँ है. तो जिन लोगों ने कहा कि ये आपकी माँ है, तो उन्होंने मेरी माँ को देखा था, तो मैं उनकी माँ हूँ ये बात का मुझे गर्व नहीं है. लेकिन उन्होंने जो बात आगे कही वो बात मुझे अच्छी लगी. मैंने उन लोगों से कहा कि क्या माता एक ही होती है, हमारी अनेक माताएं होती है. जैसे कि उदाहरण दिया उन्होंने कि जन्म देने वाली माता, ये मेरी संस्कार करने वाली माता, गौ माता, गीता माता, गंगा माता, गायत्री माता और भी सारी माएँ उन्होंने बताई. तो चलो हम अभी उनके कहने के अनुसार हमारी जो गीता माता है उस गीता माता का रसपान करें भगवान की कृपा से. 3रा अध्याय. 3ऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या सुरुवात करताना श्री अडगानंदजी महाराज ज्यांची ही भगवद्गीता आहे ते सांगतात की 2ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की ही बुद्धी तुझ्यासाठी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला की अर्जुना, बुद्धी तुझ्यासाठी ज्ञानमार्गाच्या बाबतीत सांगितली गेली. कोणची बुद्धी? हीच की युद्ध कर. ही बुद्धी मी तुला दिली. जिंकलास तर सर्वश्रेष्ठ परमात्म्याची स्थिती प्राप्त होईल, व हरलास तर देवत्व प्राप्त होईल. म्हणजे विजयात सर्वस्व आहे, विजय आहे आणि हरण्यात पण आहे. कोणचं युद्ध? हे जे आपलं जे रोजचं युद्ध सुरू आहे, ध्यान, साधना, भजन, सत्संग करून आपण जर यात जिंकलो तर आत्मस्वरूपाची प्राप्ती करू आणि हरलो तर दैवी गुण आपल्यात येतील आणि दैवत्व आपल्याला प्राप्त होईल. तर म्हणजे आपली कुठंच हानी होणार नाही. आणि भगवंतानं अर्जुनाला दिलेला हाच बुद्धियोग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. ददामि बुद्धियोगम तम येन माम उपयांति ते. हे अर्जुना, मी तुला तो बुद्धियोग अर्पण करील की त्याच्यामुळं तुझा उद्धार होईल. तर आपण सुद्धा
हा मार्ग अवलंबायचा आहे, ही बुद्धी घ्यायची आहे. तर भगवंत सांगतात की तुझं जिंकला तरी नुकसान नाही आणि हरला तरी नुकसान नाही. नंतर ते म्हणाले की याच्यामुळे तू, म्हणजे आपण दुसऱ्या अध्यायाचा आढावा पाहत आहोत, तर कर्मबंधनातून असं केल्यानं तू सहज सुटून जाशील. आणि त्यानंतर त्या कर्माच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकला. कर्म करताना कोणची दक्षता घ्यायला हवी, तर कर्म कर पण त्याचं फळ ईश्वराला अर्पण कर. इदम न मम, केलेलं कर्म मी त्या परमात्म्याच्या चरणी त्याच्या फळासहित अर्पण करत आहे, हे सांगितलं. आणि विशेष म्हणजे कर्म करताना कर्मात प्रवृत्त हो, पण अश्रद्धा ठेवून कर्म करू नको. कोणचंही कर्म छोटंसं कर, पण श्रद्धा ठेवून कर. जसं तुळशीला पाणी घालणे. तुलसी वृक्षन मानिये, गायन मानिये ढोर, गुरु मनुजन मानिये, तीनो नंद किशोर. या छोटं कर्म आहे तुळशीला पाणी घालणं आणि पूजा करणं. पण हे की जसं मी त्या भगवान कृष्णाचीच पूजा करत आहे, तर हा भाव ठेवून तू ते कर्म कर. अच्युत माधव केशव पितांबरधारी, तुझे पूजन काळी जो हे उच्चारी की अच्युता माधवा केशवा हे पितांबरधारी, तुझं पूजन करत असताना या शब्दांचा जो तुळशीचं पूजन करत असताना उच्चार करेल, तो त्या पुरुषोत्तमाला त्याची पूजा प्राप्त होईल. आणि गायीची पूजा करत असताना सुद्धा कृष्णाचीच पूजा करत आहोत हा भाव ठेव. म्हणजे भाव ठेवून तू कर्म कर. अश्रद्ध होऊन कर्म करू नकोस. फळाची वासना ठेवून कर्म करू नकोस. कामनांपासून रहित होऊन कर्मामध्ये लिप्त हो, म्हणजे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. आणि आत्मपरीक्षण तू या मार्गात मग तुझं होणार नाही. अर्जुनाला निष्काम कर्मयोगापेक्षा ज्ञानमार्ग सरळ व प्राप्त व होण्याजोगा वाटला. त्याने आता प्रश्न केला की हे जनार्दना, निष्काम कर्मापेक्षा ज्ञानमार्ग आपल्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. मग मला भयंकर कर्मामध्ये रत होण्यास का आग्रह करता, का सांगता मला? मग ज्ञानमार्ग जर सोपा आहे, तर फक्त मी भक्त आणि तू देव ही भावना नाही, तर फक्त आत्मा तोच परमात्मा आहे. त्या आत्म्यामध्ये रत होणे हे ज्ञानमार्गाचं ज्ञान आहे. की एक भजू त्या एक आत्मदेवा, दुसरा आमचा कोणचा देव नाही. मग हा इतका सोपा मार्ग असताना कोणचा? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तर हा ज्ञानमार्ग आहे. मग असं असताना तुम्ही मला हे युद्ध करायचं का सांगता? ज्ञानमार्गानं मला का जाऊ देत नाही? पण अर्जुनाला किंवा तुम्हाला मला हे कळत नाही की हा ज्ञानमार्ग दिसायला सोपा आहे, पण आचरणाला अतिशय अवघड आहे. तर आपल्याला खरोखर जायचे असेल तर आपण अवश्य प्रश्न विचाराल की या दोन्हीपैकी सोपा रस्ता कोणचा? जर आपण असा प्रश्न विचारला नाही की खरंच कोणचा मार्ग सोपा आहे, मी कोणत्या मार्गानं जाऊ, तर या ठिकाणी महाराज म्हणतात अडगानंदजी की तुम्ही साधकच नाही, तुम्ही त्या रस्त्यानं जाणारे वाटसरूच नाही. म्हणून नेमका याच प्रकारे अर्जुनानं प्रश्न विचारला. 3रा अध्याय 1ला श्लोक. अर्जुनवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. लोकावर दया करणारे आहे जनार्दना, जर निष्काम कर्मयोगापेक्षा आपल्याला ज्ञानयोग श्रेष्ठ वाटतो, तर मग हे केशवा मला तुम्ही भयंकर कर्मयोग का करायला लावत आहात? निष्काम कर्मयोग अर्जुनाला भयंकर भयानक वाटत आहे, कारण यात कर्म करण्याचा अधिकार आहे पण फळाचा अधिकार नाही. असं कोणाला वाटतं का की मी हे काम करावं मला त्याचं फळ मिळू नये म्हणून? प्रत्येकाला वाटतं की मी जर काही केलं तर मला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. कोणत्या रूपात नाही मिळाला तरी निदान इतकं तरी वाटतंच माणसाला की मला कोणतरी याच्यावर चांगलं तरी म्हटलं पाहिजे, नाही का? निदान याच्यावर काहीतरी रिप्लाय दिला पाहिजे ना, की मी जे काय हे
म्हणतो, मी काय सांगतो, मी काय बोलतो, मोठा मोबदला जर कदाचित कोणी देऊ शकत नसेल, तर इतकं तरी करावं प्रत्येकानं की मला चांगलं म्हणावं, मी काय सांगितलं ते म्हणावं, त्याच्यावर रिप्लाय द्यावा. एवढं तरी वाटतंच की नाही का? मग निष्काम कर्मयोगाची गोष्ट तर खूप मोठी आहे. पहा, गुरुदेवांनी आपल्यासाठी एवढं सगळं सत्साहित्य जे आहे ते निर्माण करून ठेवलं. पण गुरुदेवांच्या मनात कधी हा विचार आला की याच्यावर कोणी चालत असेल, हे कोणी ऐकत असेल म्हणून? आणि म्हणून गुरुदेव म्हणतात की कर्म कर और उसे फेंक दे खाई में, कभी न कभी वह कर्म तेरा घूम फिर कर तेरे पास में आएगा. मग कर्म कर आणि कर्मफळाचा त्याग कर. परंतु या ठेवताना पुन्हा भगवंतानं सांगितलं की कर्म करताना असं तसं करू नको, श्रद्धापूर्वक कर. म्हणजे असं नाही की उचललं केलं कसंही, तर श्रद्धापूर्वक कर आणि निरंतर योगावर दृष्टी ठेवून समर्पणासह कर्म करण्यास प्रवृत्त हो. बरं, कर्म करताना दृष्टी कुठं असली पाहिजे? योगावर. योग कोणचा? जीव आणि परमात्मा मिलनाचा योग. त्या योगावर दृष्टी ठेवून पुन्हा संपूर्ण समर्पण त्या ईश्वराच्या चरणीच कर. किती अवघड आहे की नाही का? कर्म करायचं, त्याच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही. फळ कर्म करत असताना आपली नजर मात्र आपल्या प्रभूवर असली पाहिजे. जर ज्ञानमार्गात हरलास तर देवत्व आहे, विजय प्राप्त केल्यास महान परमात्मा स्थितीची प्राप्ती आहे आणि आपल्याला हानी लाभ स्वतः बघत बघत पुढं जायचं आहे. ज्ञानमार्गानं जर गेला असतं, हे सोपं नाही का? मग हरला तर देवत्व आहे, जिंकला तर परमात्म्याची प्राप्ती आहे. या प्रकारे अर्जुनाला निष्काम कर्मयोगापेक्षा ज्ञानमार्ग सुलभ व सरळ आहे असं वाटतं. म्हणून पुन्हा एकदा अर्जुन जो आहे तो भगवंताच्या समोर निवेदन करतो. दुसरा श्लोक, 3रा अध्याय. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. हे प्रभू, एकदा असं कर म्हणता, एकदा असं कर म्हणता, एकदा असं कर म्हणता, मी करू तरी काय? मैं क्या करूँ, मैं क्या करूँ, मैं क्या करूँ? मैं भजन कर रहा हूँ तो बोलते हो कि माला करो, माला कर रहा हूँ तो बोलते हो अरे इससे श्रेष्ठ तो ध्यान है, ध्यान में बैठा हूँ तो बोलते हो अरे क्या आँख लगा कर बैठे हो, चलो सत्संग सुनो, सत्संग से ही तो सद्बुद्धि की प्राप्ति होगी. तो हे प्रभु, मैं क्या करूँ, तुम क्यों ऐसे संभ्रम में डालते हो? अर्जुन म्हणतो की या संमिश्र वचनांनी माझ्या बुद्धीला तुम्ही मोहात पाडत आहात. आपण तर माझ्या बुद्धीचा मोह दूर करण्यास प्रवृत्त झालेले आहात. तुम्ही माझ्या बुद्धीचा मोह दूर करण्यास प्रवृत्त झालेला आहात. म्हणून यातील जे श्रेय आहे, जे परम कल्याणकारी आहे ते मला सांगा. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्री भगवान वाच, लोकस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघः, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. हे अर्जुना, नुसताच अर्जुन नाही, हे निष्पाप अर्जुना, ज्याच्या मनामध्ये थोडंसुद्धा पाप नाही असा अर्जुन. हे निष्पाप अर्जुना, या संसारात सत्यशोधाचे 2 प्रवाह माझ्याकडून पूर्वीच सांगितले गेले आहेत. कधी सांगितले? या शोधाचे 2 प्रवाह मी सांगितलेले आहेत. कधी? पूर्वी, म्हणजे या जन्माच्या आधी, कृष्ण असताना नाही, तर मी कृष्ण असताना सांगितलेले आहेत. या संसारात सत्याचा शोध घेण्याचे 2 मार्ग मी सांगितले आहेत. कधी? तर कधी सत्ययुगात, कधी त्रेतायुगात नाही, तर दुसऱ्या अध्यायात हे 2 मार्ग मी सांगितले. ज्ञानी लोक जे आहेत त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग सांगितला आणि योग्यांसाठी मी कर्ममार्ग सांगितला आहे. दोन्ही मार्गाप्रमाणे कर्म तर करायलाच लागते. तुम्ही काहीही करा, जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नीसी तोंडवासी. त्याला भूक लागणार नाही का संन्यासी होऊन घरदार सोडलं म्हणजे? असं एका काही की त्याला पोटाची चिंता नाही? अरे चिंता तो उसको करनी ही पड़ेगी. 12 बज गए तो उसको भूख लगने वाली है, इसके लिए भोजन प्रसाद पकाना पड़ेगा, उसको खाना भी पड़ेगा. तर कर्म अनिवार्य आहे, कर्म करावंच लागेल. तो कोणत्याही मार्गानं जा, तर ते कर्म कोणचं, ते कर्म कसं करायचं, ते कसं करावं लागेल
हे पुढच्या श्लोकामध्ये पाहू. चौथ्या भगवंताच्या कृपेनं 3 श्लोक आपण आज पाहिले. आज इंदिरा एकादशी आहे. निदान ज्यांनी आतापर्यंत केले नसेल त्यांनी आज तरी 7व्या अध्यायाचा पाठ करा. ओम नमो भगवते वासुदेव माळा मंत्र जप करा. श्रीम ह्रीं श्रीं क्लीं स्वधा देवे स्वाहा हे म्हणा. देवताभ्यो पितृभ्यो महायोगीभ्य च नमो स्वाहाय सदाय नित्यमेव नमो नमा हे म्हणत म्हणत भगवान सूर्यनारायणाला ते पुण्य अर्पण करा आणि आपल्या पितृंचे आशीर्वाद प्राप्त करा. थोडेच दिवस राहिलेले आहेत पितृपक्षाला. नंतर परमपवित्र अधिक मास सुरू होतोय आणि अशा प्रकारे भगवंताची विविध प्रकारे आपण कृपा प्राप्त करून घेऊया. तुम्ही आणि मी सुद्धा आजची झालेली सेवा मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. रोग खूप वाढलेला आहे, तर कोरोना कधी करुणा करून आपल्यावर हे सांगता येत नाही. म्हणून घरातच राहा, पण सुखी आणि स्वस्थ राहा. हरिओम हरिओम हरिओम.